जळगावच्या पारोळा तालुक्यामधील शिवरे दिगर इथल्या ग्रामसेवकाच्या मृत्यूच्या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, तर एकाला अटक करण्यात आली आहे। ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत घेराव घातला, त्यामुळे ग्रामसभा अर्ध्यावरती सोडून ग्रामसेवक निघून गेला। ग्रामसभेमध्ये घडलेल्या प्रकाराचा धसका घेतल्यामुळे ग्रामसेवकाची प्रकृती बिघडली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याचा ग्रामसेवक संघटनेचा आरोप आहे। प्रल्हाद पाटील असं मृत्यू झालेल्या ग्रामसेवकाचं नाव आहे। ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकावरती प्रश्नांचा भडीमार करून गोंधळ घालणाऱ्या तरुणांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामसेवक संघटना आणि राष्ट्रीय राजपूत संघटनेनं पोलिसांकडे केली आहे। माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दोषींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, हे माझ्या न्याय व्हायला पाहिजे। आणि माननीय पालकमंत्री या जिल्ह्याचे गिरीश महाजन यांना माझे एकच सांगायचे आहे, इथं काहीतरी दखल घ्या। आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील कुठे गेले? हे जिल्ह्यात काय होत आहे? पालकमंत्री दोन मंत्री असून जिल्ह्यात काय होत आहे, हे माझी मागणी आहे सर। आणि माझ्या भावाच्या ज्या दोषी असतील त्यांना सजा व्हायला पाहिजे। 5 लोकांवर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यातल्या एका आरोपीला अटक केलेली आहे। इतर आरोपींचे आम्ही तपास करीत आहोत, त्याचा शोध घेत आहोत। पथक पण आम्ही निर्माण केलेले आहेत। परंतु या घटनेसंबंधी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ग्रामसभा आहे तिथली सरपंच ग्रामसेवकांनी आम्हाला पूर्वसूचना दिली पाहिजेत आणि आमचा बंदोबस्त घेतला पाहिजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत। अंगावर धावून जाण्याने त्यांना जी धक्काबुक्की केली त्या मानसिक त्रासातून आणि त्यांना झालेल्या धक्काबुक्कीतून ते पहिलेच हार्टचे पेशंट असल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं। ही एक प्रकारे आमच्या नजरेतून तरी ती हत्या झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं राज्य संघटनेने, जिल्हा संघटनेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी पवित्रा घेतला आणि त्यानंतर त्यानुसार पोलीस स्टेशनने सहकार्य केलं आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। अजूनही त्या ठिकाणी काही जे कलम लागतील तर ते कलम लावण्यासाठी जिल्हा संघटना आग्रही राहील आणि त्यानुसार त्यांच्यावर संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका राहील।